ही गोष्ट अशा एका माणसाची आहे ज्याच्या पत्नीने एके दिवशी अचानक सांगितले की तिला स्पेस हवी आहे. तिला थोडे स्वातंत्र्य हवे आहे. स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे. आणि मग काय झाले माहीत आहे मित्रांनो? ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पूर्ण 1 महिन्यासाठी युरोपला फिरायला निघून गेली. पण तिने आपल्या पतीला घरी एकटं सोडलं. त्यांच्या 1 वर्षाच्या लहान मुलासोबत. हो मित्रांनो, फक्त 1 वर्षाचं बाळ, जे अजून नीट बोलूही शकत नव्हतं, नीट चालताही येत नव्हतं आणि ज्याला प्रत्येक क्षणी कोणाच्या तरी आधाराची गरज होती. अशा बाळाला सोडून आई पूर्ण 1 महिन्यासाठी परदेशी निघून गेली. आता प्रश्न असा आहे की नक्की काय झालं त्या 1 महिन्यात? एका बापाने एकट्याने आपल्या मुलाला कसं सांभाळलं? आणि जेव्हा 1 महिन्यानंतर पत्नी परत आली, तेव्हा तिने काय पाहिलं? तिला तिचं घर तसंच मिळालं का जसं ती सोडून गेली होती, की काहीतरी वेगळंच घडलं होतं? मित्रांनो, ही फक्त एक गोष्ट नाहीये, तर त्या सगळ्या लोकांसाठी एक धडा आहे ज्यांना वाटतं की आई वडील होणं म्हणजे फक्त पुस्तकी गोष्ट आहे. नाही मित्रांनो, ही एक जबाबदारी आहे, अशी जबाबदारी जी तुम्ही कोणत्याही परिस्थितीत टाळू शकत नाही. चला तर मग सुरू करूया ही गोष्ट आणि पाहूया नक्की काय झालं होतं. गोष्टीची सुरुवात होते एका खूप सुंदर संध्याकाळाने, जेव्हा अनिकेत आपल्या ऑफिसमधून थकून भागून घरी परतला होता. अनिकेत खूप कष्टाळू आणि जबाबदार माणूस होता. तो एका चांगल्या IT कंपनीत सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करायचा. पगार चांगला होता, घर छान होतं. त्याला तानिया नावाची एक लाडकी पत्नी होती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना अवी नावाचा एक गोड मुलगा होता. अवी फक्त 12 महिन्यांचा होता. तो खूप खोडकर आणि प्रेमळ बाळ होतं. अनिकेतचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम होतं. तो रोज ऑफिसमधून लवकर घरी येण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्या मुलासोबत वेळ घालवता येईल. पण आज काहीतरी वेगळं होतं. आज जेव्हा अनिकेत घरी पोहोचला, तेव्हा त्याने पाहिलं की तानिया फोनवर कोणाशी तरी खूप उत्साहाने बोलत होती. तिच्या आवाजात एक वेगळाच आनंद होता, जो त्याने खूप दिवसांनी ऐकला होता. अनिकेतला बरं वाटलं की कदाचित आज तानियाचा मूड चांगला आहे. कारण गेल्या काही महिन्यांपासून तानिया खूप चिडचिड करायला लागली होती. छोट्या छोट्या गोष्टीवरून रागवायची, त्याच्याशी नीट बोलायची नाही, नेहमी काही ना काही तक्रार असायची. अनिकेतला वाटलं होतं की कदाचित बाळाला सांभाळून ती थकली असेल, किंवा तिला बाळंतपणानंतरचा ताण असावा. म्हणूनच त्याने तान्याला होईल तितकी मदत करण्याचा प्रयत्न केला होता. तो ऑफिसवरून आल्यावर अवीला सांभाळायचा, रात्री उठून बाळाला दूध द्यायचा, सुट्टीच्या दिवशी घरची सगळी कामं करायचा. पण तरीही तानिया आनंदी नव्हती. मग आज अचानक ती इतकी खुश कशी झाली? त्याने आपली बॅग सोफ्यावर ठेवली आणि पाणी पिण्यासाठी किचनकडे गेला. तानिया अजूनही फोनवर बोलतच होती. तिचं बोलणं अनिकेतच्या कानावर पडलं. तानिया म्हणत होती, हो हो, मी नक्की येणार. ही संधी परत मिळणार नाही यार. खूप मजा येईल. मलाही माझं आयुष्य जगू दे. मी पण माणूस आहे. मलाही थोडा ब्रेक हवाय. ठीक आहे, उद्या भेटूया. बाय. तानियाने फोन ठेवला आणि ती वळली तर समोर अनिकेत उभा होता. एका क्षणासाठी तानिया थोडी घाबरली, पण मग स्वतःलाच सावरून हसत म्हणाली, अरे, तू कधी आलास? मी तुला पाहिलंच नाही. अनिकेत म्हणाला, आत्ताच आलो. कोणाशी बोलत होतीस? तानिया म्हणाली, ती माझी कॉलेजची मैत्रीण होती. खूप दिवसांनी बोलणं झालं. त्याने विचारलं, बरं अवी कुठे आहे? तानिया म्हणाली, झोपलाय तो. तो म्हणाला, ठीक आहे, मी हातपाय धुवून येतो. आणि तो आपल्या खोलीकडे गेला. अनिकेत फ्रेश होऊन बाहेर आला आणि त्याने विचार केला की तानियाशी बोलावं की नक्की काय चाललंय. पण त्याआधी तानियाच त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, अनिकेत, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अनिकेत म्हणाला, हो बोल, काय झालं? तानियाने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, बघ अनिकेत, मी गेल्या काही काळापासून खूप वैतागलेली आहे. मला असं वाटतं की मी माझं आयुष्य हरवून बसले आहे. मी फक्त एक आई आणि एक पत्नी बनून राहिले. पण मी एक माणूस सुद्धा आहे. माझेही स्वतःचं आयुष्य आहे. माझे काही इच्छा आहेत, माझीही स्वप्ने आहेत. आणि मला असं वाटतं की मी हे सगळं विसरून गेले आहे. मला स्वतःसाठी थोडा वेळ हवा आहे, थोडी स्पेस हवी आहे. अनिकेत म्हणाला, तानिया, मी तुझं म्हणणं समजू शकतो. तू स्वतःसाठी वेळ काढू शकतेस. तू तुझ्या मित्रमैत्रिणींना भेटू शकतेस, फिरू शकतेस. मी आवीला सांभाळून घेईन, काही अडचण नाही. तानिया म्हणाली, नाही अनिकेत, तू माझं म्हणणं समजतच नाहीयेस. मला फक्त 1-2 दिवस नकोयत. मला जास्त वेळ हवाय. माझ्या कॉलेजच्या काही मैत्रिणी युरोपला जात आहेत.
त्यांनी मलाही बोलवलं आहे. मला त्यांच्यासोबत जायचं आहे. ही माझी खूप जुनी इच्छा आहे. मला नेहमीच युरोपला जायचं होतं आणि ही संधी मला पुन्हा मिळणार नाही. अनिकेतचा आपल्या कानावर विश्वासच बसला नाही. त्याने विचारले, "युरोपची शहर? म्हणजे किती दिवसांसाठी?" तान्या थोडी अडखळत म्हणाली, "एक एक महिन्यासाठी." हे ऐकून अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणाला, "काय? 1 महिन्यासाठी? तानिया, तू शुद्धीत आहेस का? आपलं बाळ फक्त 1 वर्षाचं आहे. तू त्याला सोडून 1 महिन्यासाठी कशी जाऊ शकतेस?" तान्या म्हणाली, "बघ अनिकेत, मी माझा निर्णय घेतला आहे. मी जातीये. तू अवीला सांभाळून घे. यात मोठी गोष्ट काहीच नाहीये. तुझी आई पण आहेच ना." अनिकेत म्हणाला, "तानिया, माझी आई तिच्या नातेवाईकांच्या लग्नासाठी गावाला गेली आहे. ती 2 महिन्यांनंतर येणार आहे. हे तुला नीट ठाऊक आहे. आणि आपली कामाची बाई फक्त साफसफाई करते. ती बाळाला बघू शकत नाही. मी एकटं कसं सांभाळणार? मला ऑफिसलाही जायचं असतं." तान्या चिडून म्हणली, "तर काय झालं? तू जुळवून घेशील काही दिवस घरून काम, वर्क फ्रॉम होम कर. इतकं अवघड नाहीये ते. बायका रोज हे सगळं करतातच ना. मग तू 1 महिना नाही करू शकत का?" अनिकेत म्हणाला, "तानिया, हा प्रश्न स्त्री किंवा पुरुषाचा नाहीये. हा प्रश्न जबाबदारीचा आहे. तू एक आई आहेस. अवीला तुझी गरज आहे. तो अजून खूप लहान आहे. तू त्याला असं सोडून कशी जाऊ शकतेस?" तानिया रागात म्हणाली, "बघ अनिकेत, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मी माझा निर्णय घेतला आहे. मी जातीये. माझी फ्लाईट 3 दिवसानंतर आहे आणि मी जाणारच. तुला काय वाटतंय त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही." तानियाचं हे बोलणं ऐकून अनिकेत सुन्न झाला. तिला असं काय झालंय हेच त्याला कळेना. तानिया असं काही करू शकेल असं त्याला स्वप्नातही वाटत नव्हतं. त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तो म्हणाला, "तानिया, प्लीज असं करू नकोस. तुला जर ब्रेक हवा असेल तर एखादा आठवडा जाऊन ये. पण 1 महिना खूप जास्त होतोय. अवीला तुझी गरज आहे." पण तानियाने ऐकलं नाही. ती आपल्या हट्टावर ठाम होती. तिला पूर्ण 1 महिन्याची सुट्टी हवी होती. स्वतःसाठी वेळ हवा होता आणि स्वतःचं आयुष्य जगायचं होतं. शेवटी हतबल होऊन अनिकेत म्हणाला, "तुला जायचं असेल तर किमान अवीला तरी सोबत घेऊन जा. मी पण येतो. आपण सगळे मिळून फिरू." पण तान्याने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, "नाही, मला एकटीला जायचंय. मला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत वेळ घालवायचा आहे. मला कुटुंबासोबत नकोय." तान्याचं हे बोलणं अनिकेतला एखाद्या चाकूसारखं खुपलं. त्याला आता समजलं होतं की तान्यासाठी कुटुंबापेक्षा तिचं स्वतःचं सुख जास्त महत्त्वाचं होतं. पुढचे 3 दिवस खूप तणावाचे होते. तानिया आपल्या सहलीच्या तयारीत मग्न होती. ती शॉपिंग करत होती, कपडे भरत होती, मैत्रिणीशी कुठे कुठे जायचं आणि काय मजा करायची याच्या गप्पा मारत होती. अनिकेत हे सगळं शांतपणे बघत होता. हे सगळं खरंच घडतंय यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्याने अवीकडे पाहिलं, जो आपल्या खेळण्यांशी खेळत होता. आपली आई आपल्याला सोडून 1 महिन्यासाठी दूर जाते याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती. अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने अवीला कडेवर घेतलं आणि म्हणाला, "बाळा, बाबा आहे ना तुझ्यासोबत. तुला काहीही होऊ देणार नाही. मी तुझी पूर्ण काळजी घेईन." 3ऱ्या दिवशी सकाळी अखेर तो क्षण आला जेव्हा तानियाला निघायचं होतं. तिची फ्लाईट दुपारची होती आणि तिच्या मैत्रिणी तिला न्यायला येणार होत्या. अनिकेतने तिला विचारलं की तुला विमानतळावर सोडू का? पण तिने नकार दिला आणि म्हणाली की मैत्रिणी येतीलच. अनिकेतने विचारलं, "तू अवीला न बघताच जाणार का?" त्यावेळी अवी झोपला होता. तानिया म्हणाली, "नाही, त्याला झोपू दे. मी निघतीये. नाहीतर मला उशीर होईल." अनिकेत म्हणाला, "तानिया, हे तू काय करतेस? आपल्या पोटच्या गोळ्याला न बघता तू कशी जाऊ शकतेस? तुला काहीच वाटत नाही का?" तानिया म्हणाली, "बघ अनिकेत, आता नाटक नको करू. मी 1 महिन्याने परत येईनच की." आणि असं म्हणून तान्याने आपली बॅग उचलली. ती दरवाजाच्या दिशेने निघाली. तिने मागे वळून पाहिलं सुद्धा नाही. साधा बाय सुद्धा म्हटली नाही. ती अशीच निघून गेली, जणू काही झालंच नाही. अनिकेत दरवाजा उघडून तिला जाताना बघतच राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि मनात एक अनामिक वेदना. ज्या स्त्रीवर त्याने प्रेम केलं, जिच्याशी लग्न केलं, जिच्यासोबत एक सुंदर संसाराचं स्वप्न पाहिलं, ती आज त्याला आणि आपल्या मुलाला फक्त स्वतःच्या आनंदासाठी सोडून गेली होती. त्याने हळूच दरवाजा लावला आणि आत आला. घरात एक विचित्र शांतता पसरली होती. अनिकेत सोफ्यावर बसला आणि डोकं धरून विचार करू लागला. थोड्या वेळाने अवीच्या रडण्याचा आवाज आला. तो जागा झाला होता. अनिकेत पटकन उठला आणि अवीच्या खोलीत गेला.
अवी आपल्या पाळण्यात रडत होता. तो इकडे तिकडे बघत जणू आपल्या आईला शोधत होता. अनिकेतने त्याला कडेवर घेतलं आणि म्हणाला, "बाळा, आई नाहीये, पण बाबा आहे ना. बाबा तुझी पूर्ण काळजी घेईल." अनिकेतने अवीची दुधाची बाटली तयार केली, त्याचा डायपर बदलला, त्याला अंघोळ घातली आणि नवीन कपडे घातले. हे सगळं करण्यात त्याला 2 तास लागले. त्याला पहिल्यांदा जाणीव झाली की मुलाची देखभाल करणं किती कठीण काम आहे. तानिया रोज हे सगळं करायची, पण अनिकेतने कधीही त्याची किंमत केली नव्हती. पण आता जेव्हा त्याला स्वतःला हे करावं लागत होतं, तेव्हा त्याला समजलं की हे किती थकवणारं काम आहे. पण त्याने हार मानली नाही. त्याने स्वतःला सावरलं आणि ठरवलं की आता त्यालाच आई आणि बाबा दोन्ही व्हावं लागेल. त्याने ऑफिसला फोन केला आणि आपली परिस्थिती सांगितली. त्याचा बॉस खूप समजूतदार होता. तो म्हणाला, "काही हरकत नाही अनिकेत. तुझी पत्नी परत येईपर्यंत तू घरूनच वर्क फ्रॉम होम कर आणि काही अडचण आली तर नक्की सांग." अनिकेतने बॉसचे आभार मानले. त्याला थोडा दिलासा मिळाला आणि ऑफिसचं तरी टेन्शन नाही. आता तो पूर्णपणे अवीवर लक्ष देऊ शकत होता. पण हे सोपं नव्हतं. अवीला दर 2 तासांनी भूक लागायची. दर 3 तासांनी डायपर बदलावा लागायचा. तो वारंवार रडायचा आणि अनिकेतला सुरुवातीला कळायचंच नाही की तो का रडतोय. कधी भुकेमुळे, कधी डायपर ओला झाल्यामुळे, का कधी न झोप आल्यामुळे, तर कधी नुसतंच. पण हळूहळू अनिकेतला सगळं समजू लागलं. अवीच्या रडण्याच्या आवाजावरून त्याला काय हवं हे आता अनिकेत ओळखू लागला होता. पहिली रात्र खूप कठीण गेली. अवी रात्रीतून 3 वेळा उठला. प्रत्येक वेळी त्याला उठावं लागलं. त्याला दूध पाजावं लागलं, डायपर बदलावा लागला आणि त्याला झोपवण्यासाठी कडेवर घेऊन फिरावं लागलं. सकाळी जेव्हा अनिकेत उठला तेव्हा त्याच्या डोळ्यात झोप होती आणि अंगात कळ होती. पण त्याला पाहून अवीला सांभाळायचं होतं आणि आपलं कामही करायचं होतं. त्याने एक दिनचर्या बनवली. सकाळी 6 वाजता उठायचं, अवीला दूध पाजायचं, त्याला तयार करायचं आणि मग स्वतः कामाला लागायचं. मग अवीला नाश्ता भरवणे, मग स्वतःचा नाश्ता करणे आणि त्यानंतर कामाला सुरुवात करणे. हा नित्यक्रम कागदावर किंवा नियोजनात सोपा वाटत होता, पण प्रत्यक्षात मात्र खूपच कठीण होता. अवी दर थोड्या वेळाने रडायचा. अनिकेतला वारंवार आपलं काम अर्धवट सोडावं लागायचं. कित्येकदा महत्त्वाच्या मीटिंग सुरू असताना अवी रडू लागायचा. तेव्हा अनिकेतला आपला माईक म्यूट करून त्याला गप्प करावं लागायचं. काही दिवस उलटले आणि अनिकेत आता हळूहळू अवीला सांभाळण्यात पटाईत होऊ लागला. अवीला कधी भूक लागली आहे, त्याला कधी झोप येत आहे किंवा त्याला कधी काय खेळायचं आहे, हे अनिकेतला आता समजू लागलं होतं. बाप लेकांमधलं नातं अधिक घट्ट होत होतं. अवी आता आपल्या बाबांशिवाय राहूच शकत नव्हता. तो सतत पप्पा पप्पा करत असायचा. अवी आनंदी आहे हे पाहून अनिकेतला बरं वाटायचं. पण सोबतच त्याला तान्याची आठवणही यायची. तो विचार करायचा की कशी असेल, ती सुद्धा अवीची आठवण काढत असेल का, तिला थोडा तरी पश्चाताप होत असेल का. पण जेव्हा तानियाचे मेसेज यायचे तेव्हा त्याचा सगळा राग पुन्हा उसळून यायचा. तानियाने त्याला पॅरिसचे फोटो पाठवले, मग स्वित्झर्लंडचे, त्यानंतर इटलीचे. प्रत्येक फोटोमध्ये ती खूप खुश दिसत होती, खूप मजा करत होती. तिने एकदाही विचारलं नाही की अवी कसा आहे, तू कसा आहेस, सगळं ठीक आहे ना. तिला फक्त स्वतःच्या फिरण्याशी देणं घेणं होतं. एके दिवशी अवी पहिल्यांदा पप्पा बोलला. अनिकेतचा आपल्या कानांवर विश्वासच बसेना. त्याने पुन्हा ऐकलं आणि हो, अवीने खरंच पप्पा म्हटलं होतं. अनिकेतच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्याने अवीला कडेवर घेतलं आणि त्याला किस्से केली. त्याने तो क्षण आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड करून ठेवला. त्याला वाटलं की हा त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. पण त्याच वेळी त्याला दुःखही झाले की तान्या इथे नाहीये. आपल्या मुलाचा हा पहिला शब्द तिने ऐकला नाही. त्याला वाटलं तिला सांगावं, पण मग त्याच्या मनात आलं की तिने स्वतःच्या मर्जीने इथे न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मग तिला या सुंदर क्षणापासून मुकावंच लागेल. अनिकेतला आता जाणीव होऊ लागली होती की तान्याने जे केलं ते फक्त चुकीचं नव्हतं, तर अत्यंत स्वार्थी आणि बेजबाबदारपणाचं होतं. एका आईने आपल्या इतका लहान मुलाला फक्त फिरण्यासाठी महिनाभर सोडून जाणं हे कोणत्याही प्रकारे योग्य ठरवता येणार नव्हतं. त्याने एका वकिलाला भेटण्याचा निर्णय घेतला. त्याला हे जाणून घ्यायचं होतं की जर पुढेही तानियाचा
असाच स्वभाव राहिला तर त्याच्याकडे काय पर्याय आहे. अनिकेत अवीला घेऊन वकिलांच्या ऑफिसमध्ये गेला. वकिलांचं नाव होतं मिस्टर शर्मा. ते खूप अनुभवी आणि समजूतदार होते. अनिकेतने त्यांना सगळी हकीकत सांगितली. मिस्टर शर्मांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, बघा अनिकेत, हे प्रकरण खूप गंभीर आहे. एका आईने आपल्या लहान मुलाला सोडून महिनाभर बाहेर जाणं हे सिद्ध करतं की ती आपल्या जबाबदारीपासून पळ काढते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मुलाच्या दाव्यासाठी केस दाखल करू शकता आणि कोर्ट तुमच्या बाजूने निकाल देण्याची खूप शक्यता आहे. पण मी तुम्हाला असा सल्ला देईन की आधी तुमच्या पत्नीच्या परत येण्याची वाट पहा. त्यांच्याशी बोला. जर त्या सुधारल्या तर ठीक, नाही तर मग कायदेशीर पाऊल उचलता येईल. अनिकेतने मिस्टर शर्मांचं ऐकलं आणि ठरवलं की तो तानियाच्या परत येण्याची वाट बघेल. पण सोबतच त्याने मिस्टर शर्मांना मुलाचा ताबा आणि घटस्फोटाची कागदपत्रे तयार ठेवायला सांगितली. जर तानिया परत आल्यावर तिचा अवतार तसाच राहिला तर तो तिला ही कागदपत्रे दाखवून देणार होता. मिस्टर शर्मा म्हणाले आणि अनिकेत तिथून निघाला. त्याने स्वतःला मानसिकरित्या तयार करायला सुरुवात केली. त्याला माहीत होतं की तानिया परत आल्यावर त्याला एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. पण सध्या त्याचं पूर्ण लक्ष अवीवर होतं. जसे जसे दिवस गेले अनिकेत आणि अवीचं नातं अधिकच मजबूत होत गेलं. अवी आता न रडता झोपू लागला होता. त्याला आता माहिती होतं की बाबा नेहमी त्याच्यासोबत आहेत. अनिकेतने अवीला बऱ्याच नवीन गोष्टी शिकवल्या. त्याला खेळायला शिकवलं, जेवायला शिकवलं, त्याच्यासोबत वेळ घालवायला शिकवलं. आणि या सगळ्यात अनिकेतने स्वतःही खूप काही शिकले. त्याला जाणीव झाली की पितृत्व काय असतं, एक बाप होणं म्हणजे नक्की काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याला हे समजले की एक आई जी रोज हे सगळं करते ती किती महान असते. पण तान्याने फक्त स्वतःच्या सुखासाठी ही थोरवी नाकारली होती. एके दिवशी त्याच्या आईचा फोन आला. त्यांनी विचारलं की सगळं कसं चाललंय. त्याने आईला सगळी हकीकत सांगितली. त्याची आई खूप रागवली आणि म्हणाली, तानियाने हे खूप चुकीचं केलं. मी परत आले की तिच्याशी बोलते. अनिकेत म्हणाला, आई तू सध्या लग्नाच्या तयारीत लक्ष दे, बाकीचं नंतर बघू. आई म्हणाली, पोरा तू खूप चांगलं काम करतोयस, मला तुझा अभिमान वाटतो. हे शब्द ऐकून अनिकेतच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला आपल्या आईची खूप आठवण येत होती. एके दिवशी अचानक अवीला ताप आला. अनिकेत घाबरला. त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला आणि त्यांना घरी बोलवले. डॉक्टरांनी अवीला तपासले आणि सांगितले की हा साधा व्हायरल ताप आहे, काही दिवसात ठीक होईल. पण मुलाला पूर्ण आरामाची गरज आहे, याची काळजी घ्यायला सांगितली. अनिकेतने पूर्ण रात्र अवीला कडेवर घेऊन घालवली. त्याला गार पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या, औषधं पाजलं, त्याला मायेने जवळ घेतलं. तो पूर्ण रात्र झोपला नाही, फक्त अवीकडे बघत राहिला. 2 दिवसात अवी ठीक झाला. अनिकेतला खूप बरं वाटलं. त्याला जाणीव झाली की जर तान्या इथे असती तर कदाचित हे सगळं सोपं झालं असतं. पण तिने इथे न राहण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी तो दिवस उजळलाच जेव्हा तान्या परत येणार होती. अनिकेतने घर स्वच्छ केलं, सगळं नीटनेटकं लावलं. पण त्याच्या मनात एक वादळ सुरू होतं. तान्याला पाहिल्यावर आपण काय करणार हे त्याला सुचत नव्हतं. त्याने मिस्टर शर्मांकडून तयार करून घेतलेली कागदपत्रे मागवून घेतली आणि एका फोल्डरमध्ये ठेवून दिली. त्याने ठरवलं की जर तान्याचं वागणं तसंच राहिलं तर तो तिला ही सगळी कागदपत्रे दाखवल. संध्याकाळी घराची बेल वाजली. अनिकेतने दरवाजा उघडला तर समोर तानिया उभी होती. तिच्यासोबत तिच्या 2 मैत्रिणीही होत्या. तानिया खूप खुश दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. तिने अनिकेतला पाहिलं आणि हसून म्हणाली, हाय अनिकेत, मी आले. किती मज्जा आली यार. तुला सांगू शकत नाही, युरोप किती सुंदर आहे. अनिकेतने काहीच उत्तर दिलं नाही. तो फक्त बाजूला सरकला आणि तानिया व तिच्या मैत्रिणींना आत येऊ दिलं. तानियाच्या मैत्रिणी पण खूप आनंदात होत्या. त्या हसून हसून गप्पा मारत होत्या. कुठे काय केलं, कसं वाटलं. अनिकेत शांतपणे एका कोपऱ्यात उभा राहून हे सगळं ऐकत होता. तानियाने विचारले, अरे अवी कुठे आहे. अनिकेत म्हणाला, झोपलाय तो. तानिया म्हणाली, बरं ठीक आहे, त्याला झोपू दे, मी आधी माझं सामान ठेवून येते. आणि मग ती आपल्या खोलीत गेली. तानियाच्या मैत्रिणी थोडा वेळ बसल्या आणि मग म्हणाल्या, चला आता आम्ही निघतो, तू पण आराम कर, उद्या भेटूया. तानियाने त्यांना निरोप दिला आणि त्या निघून गेल्या.
आता घरात फक्त अनिकेत आणि तानिया होते. अनिकेत सोफ्यावर बसला होता आणि तानिया खोलीत सामान लावत होती. थोड्या वेळाने तानिया बाहेर आली आणि म्हणाली, "अरे अनिकेत, तू तर घर खूपच स्वच्छ ठेवलंस. मला वाटलं होतं की सगळं अस्ताव्यस्त असेल, पण तू छान सांभाळलंस." तो म्हणाला, "हो, मला ते करावंच लागणार होतं." तानिया म्हणाली, "तू इतक्या रागात का आहेस? मी परत आले ना आता. आता सगळं व्यवस्थित होईल." अनिकेत म्हणाला, "तानिया, आपल्याला बोलायचं आहे." तानिया म्हणाली, "हो, बोलूया ना. पण आधी मला खूप भूक लागली आहे. काही खायला आहे का?" तो म्हणाला, "किचनमध्ये बघून घे." तानिया किचनमध्ये जाऊन जेवू लागली. अनिकेत उठला आणि अवीच्या खोलीत गेला. अवी झोपला होता. त्याने त्याला प्रेमाने पाहिलं आणि विचार केला की आता काय करावं. त्याच्या मनात खूप प्रश्न होते. तानियाचं हे वागणं अजिबात सामान्य नव्हतं. ती महिनाभर आपल्या मुलाला सोडून गेली होती आणि आता परत आल्यावर तिला आपल्या मुलाला पाहण्याची ओढही नव्हती. ती फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या भुकेचा विचार करत होती. अनिकेतला समजलं की तान्यामध्ये काहीच बदललेलं नाहीये. ती अजूनही तशीच स्वार्थी आहे. अनिकेत बाहेर आला आणि त्याने पाहिलं की तान्या जेवण करून सोफ्यावर बसून टीव्ही बघत होती. तो म्हणाला, "आपल्याला बोलायचं आहे." तान्या म्हणाली, "हो, बोलू ना." तो म्हणाला, "तू जे केलंस ते खूप चुकीचं होतं. तू तुझ्या एका वर्षाच्या मुलाला सोडून महिनाभर फिरायला गेलीस. तुला लाज नाही वाटली?" तान्या म्हणाली, "बघ अनिकेत, मी तुला आधीच सांगितलं होतं की मला स्पेस हवी आहे. मी फक्त स्वतःसाठी थोडा वेळ काढला. यात चुकीचं काय आहे?" अनिकेत म्हणाला, "चुकीचं हे आहे की तू एक आई आहेस. अवीची जबाबदारी तुझी आहे. तू त्याला सोडून कशी जाऊ शकतेस?" तान्या म्हणाली, "तर काय झालं? तू सांभाळलंस ना आणि अवी पण ठीक आहे. काही अडचण तर नाही आली?" अनिकेत म्हणाला, "अडचण आली तानिया, खूप आली. अवीला ताप आला होता. त्याला रोज तुझी आठवण यायची. तो रडायचा आणि मला एकट्याला सगळं सांभाळावं लागलं." तान्या म्हणाली, "मग तू सांभाळलंस ना, चांगलं झालं. तुलाही कळलं असेल की घरचं काम किती कठीण असतं." तानियाचं हे बोलणं ऐकून अनिकेतला खूप राग आला. तो म्हणाला, "तानिया, हा प्रश्न घरच्या कामाचा नाहीये, हा जबाबदारीचा आहे. तुला समजत नाही का?" तानिया चिडून म्हणाली, "बघ अनिकेत, मी आत्ताच लांबच्या प्रवासावरून आले आहे. खूप थकले आहे. मला आता वाद घालायचा नाहीये. आपण उद्या बोलू." आणि असं म्हणून ती उठून खोलीत गेली. अनिकेत तिथेच बसून राहिला. त्याला समजलं की तान्याला अजूनही कशाचाच पश्चाताप नाहीये. तिला अजूनही वाटत नाही की तिने काही चूक केली आहे. त्याने ठरवलं की आता त्याला कठोर पाऊल उचलावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तान्या उठली तेव्हा तिने पाहिलं की अनिकेत आधीच उठला आणि अवीला तयार करत होता. तान्या म्हणाली, "अरे, तू उठलास? थांब, मी करते अवीला तयार." अनिकेत म्हणाला, "नको, गरज नाही. मी करून घेईन." तान्या म्हणाली, "ठीक आहे." आणि ती तयार व्हायला गेली. थोड्या वेळाने बाहेर आली आणि म्हणाली, "अनिकेत, मला आज माझ्या मैत्रिणींना भेटायला जायचं आहे. त्यांनी जेवणाचा बेत आखला आहे. मी दुपारी निघतीये." अनिकेत म्हणाला, "तान्या, तू आत्ताच तर आली आहेस. तू अवीसोबत वेळ नाही घालवणार का?" तान्या म्हणाली, "अरे, तो काय, संध्याकाळी घालवीनच की. आता मला मैत्रिणींना भेटायचं आहे." अनिकेतला खूप राग आला, पण तो काहीच बोलला नाही. त्याला वाटलं कदाचित तान्याला स्थिरवण्यासाठी वेळ हवा असेल. दुपारी तान्या निघून गेली आणि संध्याकाळी परत आली. तिने अवीला कडेवर घेतलं, थोडा वेळ खेळवलं आणि पुन्हा अनिकेतकडे देऊन म्हणाली, "मला खूप थकवा जाणवतोय. मला आराम करायचा आहे." आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. अनिकेतला आता खात्री पटली होती की तान्यासाठी अवी प्राथमिकता नाहीये. तिला स्वतःचा आनंद आणि आराम जास्त महत्त्वाचा वाटतोय. त्या संध्याकाळी अनिकेतने आपला निर्णय घेतला. रात्री जेव्हा अवी झोपला तेव्हा त्याने तान्याला बोलवलं. ती आली आणि म्हणाली, "काय झालं? काय बोलायचंय?" अनिकेतने तो फोल्डर उचलला ज्यात घटस्फोट आणि मुलाच्या ताब्याचे कागदपत्रे होती. त्याने तो फोल्डर तान्यासमोर ठेवला. तिने विचारले, "हे काय आहे?" तो म्हणाला, "हे घटस्फोटाचे कागद आहेत आणि मुलाच्या ताब्याचे कागद आहेत." तान्याचा चेहरा पांढरा पडला. ती म्हणाली, "काय? घटस्फोट? तू वेडा झालाय का?" त्याने शांत आवाजात उत्तर दिलं,
मी वेडा नाही झालो. मी खूप विचार करून हा निर्णय घेतला आहे. तू जे केलंस ते कोणत्याही प्रकारे माफ करण्यासारखं नाहीये. तू एका वर्षाच्या मुलाला सोडून महिनाभर फिरायला गेलीस. तुला तुझ्या जबाबदारीचं काही देणं घेणं नाहीये. तू फक्त स्वतःचा विचार करतेस आणि मला असं वाटत नाही की अशा आईसोबत आईने मोठं व्हावं, जी त्याला महत्त्व देत नाही. तान्याचा विश्वासच बसत नव्हता. ती म्हणाली, "तू असं नाही करू शकत. मी अवीची आई आहे." तो म्हणाला, "आज तू त्याची आई आहेस, पण तू कधी आईसारखं वागली नाहीस. तू नेहमी स्वतःलाच प्राधान्य दिलं आणि आता मी अवीला तुझ्यासोबत राहू देणार नाही. मी मुलाच्या ताब्यासाठी कोर्टात जाईन आणि मला खात्री आहे की कोर्ट माझ्याच बाजूने निकाल देईल." तान्या रडू लागली आणि म्हणाली, "अनिकेत प्लीज असं करू नकोस. मला समजलंय. माझी चूक झाली. मी सुधारेन." अनिकेत म्हणाला, "आता खूप उशीर झालाय. तुझ्याकडे संधी होती, पण तू ती गमावलीस. आता मी फक्त अवीच्या भविष्याचा विचार करतोय आणि मला वाटतं तो माझ्यासोबत जास्त सुखात राहील." तान्याला समजलं की अनिकेत आपल्या निर्णयावर ठाम आहे. ती गयावया करत म्हणाली, "प्लीज मला अजून एक संधी दे. मी बदलेन. मी चांगली आई बनेन." अनिकेत म्हणाला, "तान्या, मी तुला एक संधी द्यायला तयार आहे, पण काही अटींवर. पहिली अट अशी आहे, आजपासून हवीच तुझी पहिली प्राथमिकता असेल. दुसरी अट, तू तुझी जबाबदारी समजून घेशील. आणि तिसरी अट, जर तू पुन्हा असं काही केलंस तर मी कोणताही विचार न करता घटस्फोट घेईन आणि मुलाचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात जाईन." तान्याने मान हलवली आणि म्हणाली, "मला मान्य आहे. मी सगळं करेन." अनिकेत म्हणाला, "ठीक आहे, पण लक्षात ठेव तान्या, ही तुझी शेवटची संधी आहे." त्या रात्रीपासून तान्याचं वागणं बदलू लागलं. ती अवीला जास्त वेळ देऊ लागली. त्याला स्वतः तयार करू लागली, त्याच्यासोबत खेळू लागली आणि त्याची पूर्ण काळजी घेऊ लागली. अनिकेतला वाटत होतं की कदाचित तान्या खरंच बदलतीये, पण त्याच्या मनात अजूनही एक शंका होती. हा बदल प्रेमामुळे आहे की घटस्फोटाच्या भीतीमुळे? त्याने ठरवलं की तो वेळ देईल आणि पाहेल की तान्या खरंच बदलू शकते का. काही महिने उलटले आणि तान्याने स्वतःला खरंच बदललं होतं. ती आता एक चांगली आई बनली होती. ती अवीची पूर्ण काळजी घ्यायची, त्याच्यासोबत वेळ घालवायची आणि त्याच्यावर खूप प्रेम करायची. अनिकेतला बरं वाटत होतं की आता सगळं ठीक होईल, पण त्याच्या मनात अजूनही ती वेदना होती जी तान्याने त्याला दिली होती. महिनाभर एकट्याने अवीला सांभाळताना त्याने जे भोगलं होतं ते दुःख कदाचित कधीच विसरता येणार नव्हतं. एके दिवशी अनिकेत आणि तान्या गप्पा मारत बसले होते. तान्या म्हणाली, "अनिकेत, मला माफ कर. मी खूप चुकीचं वागले होते. मला कल्पनाच नव्हती की मी किती स्वार्थी झाले होते. पण आता मला समजले की कुटुंब हेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. अवी सगळ्यात महत्त्वाचं आहे." अनिकेत म्हणाला, "तान्या, मी तुला माफ केलंय, पण हे विसरू नकोस की जबाबदाऱ्या कधीच छोट्या नसतात. आई वडील होणं हा केवळ एक पर्याय नाही, तर ती आयुष्यभरची जबाबदारी आहे." तान्या म्हणाली, "मला समजलं अनिकेत, आणि मी वचन देते की मी पुन्हा कधीच अशी चूक करणार नाही." मित्रांनो, ही गोष्ट इथेच संपते, पण या गोष्टीतून आपल्याला खूप मोठा धडा मिळतो. आई वडील होणं म्हणजे फक्त एक पदवी मिळवणं नाही, तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे. ही अशी जबाबदारी आहे जी तुम्ही कधीही टाळू शकत नाही. तुम्हाला कितीही थकवा आला असेल, कितीही ब्रेक हवा असेल, तरी तुमची पहिली प्राथमिकता तुमचं मूल असायला हवं. अनिकेतने जे केलं ते खूप कठीण होतं. एका बापाने आपल्या 1 वर्षाच्या मुलाला एकट्याने सांभाळलं. त्याने रात्रदिवस मेहनत केली, आपली झोप त्यागली, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, ते फक्त आपल्या मुलासाठी. हेच खरं पितृत्व आहे आणि हेच खरं प्रेम आहे. तान्याने चूक केली, पण तिने आपली चूक मान्य केली आणि स्वतःला सुधारलं. हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आपण सगळे माणूस आहोत, आपल्याकडून चुका होतात, पण महत्त्वाचं हे आहे की आपण आपल्या चुकांपासून शिकावं आणि स्वतःला अधिक चांगलं बनवावं. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.